आसनगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत अधिकारी उदयराज शेळके व पत्रकार दीपक चंदे यांच्या विशेष प्रयत्नातून आज आसनगाव हनुमान मंदिरामध्ये पाणी योजना व गावामध्ये पाणी सोडण्याच्या नियोजनावर महत्त्वपूर्ण मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते। या मीटिंगला पाणी पुरवठा कर्मचारी तसेच ग्रामपंचायत इतर कर्मचारी मात्र यांनी पाठ फिरवली। यावरून कर्मचाऱ्यांची आरेरावी समोर आल्याचे चित्र दिसून आले। तसेच आसनगाव ग्रामपंचायत 17 सदस्यांपैकी फक्त सरपंच, उपसरपंच, एक महिला सदस्य व 4 पुरुष सदस्य यांची उपस्थिती होती। यावरून नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात आला की मासिक मीटिंगला 100% उपस्थित राहणारे सदस्य महत्त्वाच्या मीटिंगला उपस्थित राहत नसून यावरून त्यांना गावाची किती काळजी आहे हे दिसून येत आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत होती। तसेच सदर मीटिंगमध्ये ग्रामपंचायत अधिकारी उदयराज शेळके यांनी काही सूचना मांडून त्या नागरिकांना त्यांनी व्यवस्थित समजावून देखील देण्यात ते यशस्वी झाले। तसेच ग्रामस्थ अनिल चंदे यांनी आपल्या पाठीशी असलेल्या पाणी नियोजनाची अत्यंत महत्त्वाची माहिती मीटिंगमध्ये उपस्थित करून ती माहिती अत्यंत महत्त्वाची व मुद्देसूद व अभ्यासपूर्ण त्यांनी मांडली। तसेच त्यांना कर्मचाऱ्यांमुळे किती नाहक त्रास झाले याचे वर्णन करून आपण त्यामुळेच पाणी पुरवठा ग्रामपंचायत विभाग लिपिकचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले। तसेच आसनगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्याम उर्फ नाना किस्मतराव यांनी सापगाववरून आलेल्या मेन लाईनवर असलेले सर्व अनधिकृत कनेक्शन ताबडतोब काढून टाकून त्यावर कठोर कारवाई करण्याचे त्यांनी मागणी केली। या महत्त्वाच्या बैठकीत गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग उपस्थित राहून त्यांनी देखील आपापल्या समस्या व अनुभव मीटिंगमध्ये उपस्थित केले। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। आज आपल्या समवेत आहेत आसनगावचे माजी सरपंच संजय भांगरे। आज आसनगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पाणी प्रश्नाबाबत विचारविनिमय चर्चासत्र आयोजित केला होता हनुमान मंदिरात। तर आपलं आसनगावचं माजी सरपंच म्हणून आपलं पाण्यासंदर्भात काय मत आहे? आज ग्रामपंचायतने पाण्याच्या संदर्भात नियोजनासाठी जी काही सभा आणि मीटिंग या ठिकाणी बोलवली होती त्यासाठी बऱ्यापैकी सदस्य आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। सदर योजनेमध्ये अनेक साधक बाधक योजनावरती चर्चा झाली। त्यामध्ये येणारं पाणी आणि त्याचं वितरण कशा पद्धतीने करायचं या संदर्भात ग्रामसेवकाने मार्गदर्शन केले आणि ग्रामसेवकांचा चांगल्या प्रकारचा प्रयत्न दिसतो। अभ्यासू ग्रामसेवक म्हणून त्यांच्या जी काही त्यांनी व्हॉट्सअपवरती बातमी टाकलेली किंवा लेख टाकलेले त्याच्यातून दिसून आलेत। नक्कीच ग्रामसेवकांकडून बॉडीकडून आम्हाला अपेक्षा आहेत। तर यामध्ये ज्यावेळेस सापगाववरतून जाकवेलवरतून पाणी आल्यानंतर सदर पाणी हे पूर्णपणे टाकी भरल्यानंतर रात्री कुठल्याही वार्डामध्ये पाणी न सोडता सकाळी ते पाण्याचं वितरण करावं आणि ते पाणी सोडत असताना किती तास कुठल्या एरियामध्ये किती तास पाणी सोडायचं हे वॉलमॅनला त्या ठिकाणी लिहून द्यावं आणि तशा प्रकारची पद्धत 10-15 वर्षापूर्वी होती। टाकीवरती असणारा वॉलमॅन कुठल्या भागामध्ये पाणी त्याने चालू केलं आहे ती त्याच्याकडे नोंद असायची आणि तशा पद्धतीने तो वॉलमॅन पाणी हा सोडत होता। त्यामुळे सगळ्या प्रभागामध्ये वार्डांमध्ये पाण्याचं वितरण व्यवस्थित होईल। कारण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून हे पाण्याचे खरं लोकांना यामध्ये जास्त पाणी लागतं आणि आपल्या गावामध्ये विकासाच्या दृष्टीने गाव वाटचाल करीत आहेत। अनेक प्रकारच्या सोसायट्या आहेत आणि अनेक प्रकारच्या सोसायट्या असल्यामुळे बऱ्याच सोसायट्यांकडं बोरिंग आहेत। त्यामुळे पावसाळ्यामध्ये त्या बोरिंग त्यांच्या चालू असतात, त्यामुळे पाण्याची डिमांड किंवा मागणी त्यावेळेस लागत नाही। परंतु मे, जून, एप्रिल, मे, जून या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी लागतं आणि त्यासाठी ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि पाणी सोडणारे सर्व कामगार यांनी एकत्र येऊन संगत मताने विचार विनिमय करून गावाला सुरळीत पाणी पुरवठा कसा होईल यासाठी त्यांनी प्रयत्न करणं मला वाटतं गरजेचं आहे। धन्यवाद। आज आसनगाव ग्रामपंचायतीच्या वतीने हनुमान मंदिर येथे पाणी प्रश्नावर जी चर्चासत्र आयोजित केलं होतं त्या संदर्भात आपण आसनगाव सरपंच म्हणून आपण काय सांगाल? आज जी पाण्याच्या संदर्भात हनुमान मंदिरामध्ये तातडीची मीटिंग लावण्यात आली होती
त्या संदर्भात ग्रामस्थांशी पाण्याबद्दल चर्चा करण्यात आली. म्हणजे त्याच्यामध्ये ग्रामस्थांना आता ज्या समस्या उद्भवलेल्या आहेत एवढ्या महिनाभरामध्ये जे पाणी लेट जाते त्याच्यावर आपण कसं नियोजन केलं पाहिजे, त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने काय नियोजन केलेलं आहे आणि कशा प्रकारे आपल्याला पुढे आपल्याला पाणी योजना वगैरे चालवायची याचं मार्गदर्शन भाऊसाहेबांनी ग्रामस्थांना व्यवस्थित करून दिलेलं आहे. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती भाऊसाहेब तुम्हाला देतील. ग्रामपंचायत आसनगावची आपण आज तातडीची पाणीपुरवठ्या संदर्भात बैठक आयोजित केली. बैठकीसाठी आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, तसेच प्रतिष्ठित नागरिक, तसेच आपल्या गावातले पत्रकार बंधू भगिनी सगळे या ठिकाणी उपस्थित होते. साधक बाधक चर्चा झाली. पाणी योजनेचं जे आत्ता आपलं नवीन काम चालू आहे जलजीवन मिशनच्या, त्या संदर्भात माहिती देण्यात आली. त्याच्यानंतर आपली जी जुनी योजना आहे 2002च्या पासूनची योजना, आपल्या लोकसंख्येच्या 2011च्या लोकसंख्येनुसार 15,000च्या लोकसंख्येला जी मुबलक पाणी योजना होईल या सगळ्या गोष्टींनी जी योजना झाली होती त्या योजनेची आत्तापर्यंत चालू आहे. आजच्या मितीला आसनगावची लोकसंख्या ही 30-35 हजाराच्या वरती गेलेली आणि तिच्यावरती पाणी नियोजनाचा खूप मोठा तुटवडा निर्माण होतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी ग्रामपंचायतमधल्या ग्रामस्थांना पाणी योजनेचं एक प्रपोजल ठेवलं की असं पाणी आपल्याकडे उपलब्ध होतं आणि ते पाणी आपण कशाप्रमाणे वितरित केलं पाहिजे आणि वॉर्ड वाईज आपण जर वेळेनुसार आणि कनेक्शनची संख्या घेऊन जर आपण पाणी वितरण तासाच्या स्वरूपात जर वितरण केलं तर आपल्याला पाण्याचे दिवस कमी करता येतील. जे आपण आता 5-6 दिवसावर पाणी देतो आहे ते आपल्याला दिवस 2-3 दिवसावर, 4 दिवसाच्या आसपास आणता येतील. या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी ग्रामस्थांना जे काही मार्गदर्शन केलं त्याच्यावरती मार्गदर्शन करताना ग्रामस्थांनी सांगितलं की अशा प्रकारे मार्ग झालं तर आपलं पाण्याचं नियोजन होईल आणि त्या दृष्टिकोनातून आपण ग्रामपंचायतल्या जे कर्मचारी आहेत, पाणीपुरवठा कर्मचारी, वॉल ऑपरेटर आणि पंप ऑपरेटर यांची एक संयुक्त बैठक आपण उद्याच्या दिवशी त्यांना अर्जंटमध्ये बोलून आणि त्यांना आजच्या जे बैठकीचं जे नियोजन झालं ते सांगून त्या पद्धतीने त्यांना आपण आता उद्यापासून पाण्याचं नियोजन करायला सांगणार आहोत. त्या दृष्टिकोनातून आपण पंप ऑपरेटर आणि वॉल ऑपरेटर यांना सांगून आणि प्रत्येकाचे वॉलवरती किती कनेक्शन आहेत याची माहिती घेऊन तसं पाण्याचं तासाचं त्यांना नियोजन करून आपण उद्याच्या सभेमध्ये देणार आहोत. तसेच या मीटिंगमध्ये गावचे माजी उपसरपंच आणि ज्येष्ठ नागरिक नाना खिस्मतराव यांनी सापगाववरून येणाऱ्या मेन लाईनवर जे अनधिकृत कनेक्शन आहेत त्यावर आपण काय कारवाई करणार आहेत याबद्दल आपण काय सांगाल? यावरती आपण आता प्रत्यक्ष ॲक्च्युली जो सापगाववरून जो आपल्या इथपर्यंत जो 7 किलोमीटरचा जो पाईपलाईनचा म्हणजे पाण्या टाकीपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यावरती जेवढे मेन लाईनवरती जेवढे अनधिकृत कनेक्शन आहेत किंवा एअरवॉलची जे कनेक्शन आहे त्याची एक मोहीम स्वरूपात आम्ही प्रत्यक्ष आता त्याची पाणी करून आणि जे जे कनेक्शन त्याच्यावरती अनधिकृत केलेले आहेत त्यांना नोटिसा देऊन सदरचे कनेक्शन मोहीम स्वरूपात आम्ही त्याच्यावरती अतिक्रमण सोडण्याची कारवाई करू. त्यांच्यावर काही दंडात्मक कारवाई किंवा फौजदारी गुन्हा असा दाखल करण्याची काय आपल्याकडे तरतूद आहे का की आपण करणार का? आपल्याकडे तशी तरतूद आहे. जर एखाद्याने चोरीची मेन लाईनवरनं जर चोरीची लाईन घेतली असेल तर त्याच्यावरती आपल्याला फौजदारी गुन्हा दाखल करता येतो. तशी तरतूद देखील आपल्या पाणीपुरवठा याच्यामध्ये नियमामध्ये आहे. तर अशा प्रकारची जर कोणी आपल्याला जर आता आपण नोटीस देऊन जर कोणी अनधिकृत कनेक्शन काढले नाही तर त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची देखील तजवीज आपण ग्रामपंचायत आसनगावच्या वतीने करण्यात येईल. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. नोटीस दिलं विचारा आता यांच्या कामात आपण सुरुवातीला समजतो की आताची पार्टी बोलणं सारखे नाहीये. आपल्याला काम करताना सगळ्यांना घेऊन चालायचंय. त्यांच्यावर कारवाई करून नाही तर त्यांना त्या कारवाईची फक्त एक धाक दाखवून त्यांच्याकडे काम करून घ्यायचं. बाबा ही जबाबदारी तुमची कामाची आणि केली पाहिजे. आणि पाणी डिस्ट्रीब्युशनचे एक शेड्यूल बनवा. या दिवशी इथे शेड्यूल सर तसंच बनवले आता तुमच्या वॉर्डात कधी पाणी द्यायचं तर ते इकडे हरिभावना कळलं पाहिजे. ऑप्शन आणि आपण काही प्रॉब्लेम असेल तर तू नाही आपण एक आता आणि हेल्पलाईन नंबरवरती कोणाची काही कंप्लेंट असेल, लाईट असेल किंवा पाणी असेल त्या कंप्लेंटला तिथं त्यांनी फोनवरती रिसिव्ह केला पाहिजे आणि सांगितले पाहिजे ती कंप्लेंट बंद झाली पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही आधार कार्डाची ड्युटी तुम्ही शिकवायची त्याच्या ड्युट्या लावा आणि त्याच्यानंतर आपला पंप हाऊस आणि सातगाव पंप हाऊस आहे तिथं सातगावला पंप हाऊसला पण आपण आता 12 घंटे ड्युटी केलेली आहे. तिथे 2 ऑपरेटर आहेत ना, तिथे 2 ऑपरेटर ठेवले. एक ऑपरेटर तिथला कमी केला, त्यांना 12 घंटे दिले. तिथं आपण त्यांना मोबाईल सिस्टीम करून दिली. आणि आपल्या टाकीवरचं पाणी मोबाईलवरती मोबाईलवरती बंद होतो म्हणून तिथे एक शिफ्ट कमी केली. आणि इथं पाण्याच्या टाकीवरची जे आता 4 कर्मचारी आहेत ना इथला पण एक कर्मचारी आपण कमी करणार आहेत आणि 8 घंट्याच्या त्यांच्या शिफ्ट लावून देणार आहेत. त्याच्या लावून पण दिल्या होत्या. त्यात मधला एक कर्मचारी 1 महिना कामावरतीच नव्हता आला म्हणून त्याचा पगार नाही काढला आणि ऍक्च्युली त्याची रिकव्हरी पण होती. त्याला पण कायदेशीर नोटीस दिलेली. आता जर मी त्यांना सध्या आता त्यांनी काय सांगितलं आज कबूल केलं
28 तारखेपर्यंत आम्ही दीपकच्या तिथेच होते त्यांच्यासमोर का पुढच्या 28 तारखेपर्यंत मी जे नेमून दिलेलं काम आम्ही करणार आहोत आणि त्या पद्धतीने मी त्याला सांगितलं तोपर्यंत मी पगार करणार नाही पुढच्या 8 मे पर्यंत. ज्या दिवशी तुमच्या कामात सुधारणा दिसेल त्याच्यानंतरच पगार होतील, तोपर्यंत पगार होणार नाही. वरनं मी त्यांना सांगितलं तुमच्या पगारात 25% वाढ करून द्यायची ग्रामपंचायतची जबाबदारी आहे, ती 100% आम्ही वाढवून देऊन तुम्ही हे सगळं रीतसर कागदोपत्री जे काही घरपट्टी पाणीपट्टी आणि लोकांना सुविधा द्या, त्याच्यावरतीच तुम्हाला पगार मिळतो. कारण लोक पाणीपट्टी घरपट्टी भरतात, तोच तुम्हाला पगार मिळतो. म्हणून तुम्हाला लोकांचीच कामं करायची, लोकांशी बोलताना उद्धट बोलू नका, कोणाला शिवीगाळी करू नका. या दृष्टीतून त्यांच्या आयुष्याचं नुकसान झाले, कोणी त्यांनी नाही, 100% नुकसान झाले. त्यांचा पगार वाढवा, त्याच्याबद्दल वाद नाही, पण त्यांच्याकडून 8 तास काम करून घ्या, शिपवाईज काम करा. कारण आम्ही पण शासनामध्ये शिपवाईज काम केलेलं. एकच महिना मुदत दिलेली 28 तारखेपर्यंत. जर कामात बदल नाही झाला तर मग मात्र कारवाई 100% त्यांच्यावरती होईल, मग पर्याय नाही. मुदत दिली आहे त्यांना, त्या मुदतीत त्यांनी ते काम करावं. आता जे आणि सांगितलं का रिअल फॅक्ट, कारण तिथून जो आपला कनेक्शन येतो जायचं तिथून, त्याच्यामुळे आपल्याला 4 दिवसाच्या पलीकडे पाणी देता येणार आणि पाणी कर्मचाऱ्याला संप करता येत नाही, अत्यावश्यक सेवेला त्यांना संपावर जाता येत नाही, हा पण नियम तुम्हाला माहिती असेल. माहिती आहे. तर त्याच्यामध्ये नाही, पाणी पुरवठा बंद नव्हता. पाणी पुरवठ्याने 9 कर्मचारी कामाला होते, बाकी कर्मचारी संपात होते. त्याच्यातले मी 9 कर्मचारी तर त्या दिवशी पगार काढायला सांगितलाय, जे संपात होते त्यांचा पगार कट करायला सांगितलं. त्याच्यानंतर पुढचा विषय असा की ती जी आत्ताची आपली नवीन योजना आहे, तर ही जी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर आपण नवीन कनेक्शन जर चालू केले तर त्या लाईनला जर जुन्या लाईन जोडल्या तर आपला पाणी पुरवठा सुरळीत होईल का, या दृष्टिकोनातून एक आपल्याला विचार विनिमय करायचा आहे. का तर आता जो ठेकेदार ज्याचा टेंडर झालेला आहे त्याची चर्चा झालेली आहे, त्याला सांगितलं आणि जो इथे आता पाईपलाईन टाकलेलं आहे ते इंडिव्हिज्युअल कनेक्शन तुम्ही चालू करा. तर ते जर कनेक्शन चालू केले त्या जर लाईन आपल्या जोडल्या तर पाण्याचा विषय सॉल्व्ह होईल का. कारण यांनी जसं सांगितलं आता, जर आपण जून आणि मेचा जूनचा प्रॉब्लेम